दूसरा दे दो। आता बोल। लोक मंडल यात्रेचा समारोप आहे। आज चंद्रपूरला मंडल यात्रेचा समारोप होत आहे आणि या यात्रेमध्ये आता आजच्या शेवटच्या समारोपाला मोठ्या संख्येने लोक समावेश होणार आहे। ही मंडल यात्रा जातनिहाय जनगणना ओबीसीची व्हावी यासाठी ही यात्रा काढली गेली होती। दुसऱ्या टप्प्याची जनगणना ही 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। त्याचं राजपत्र सुद्धा सरकारने काढलं, पण त्यामध्ये सुद्धा ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेचा कालम नाही। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही जातनिहाय जनगणना करू, परंतु मला त्यामध्ये कुठेही तथ्य दिसत नाही किंवा त्यामध्ये काही पुढे जाताना गाडी सरकताना दिसत नाही। याचा अर्थ असा आहे की या सरकारची, केंद्र सरकारची, मोदी सरकारची नियत ही ओबीसीची स्वतंत्र जात जनगणना करायची नाही। यासाठी ही यात्रा करून जनजागृती करण्याचं काम आम्ही केलेलं आहे। पुढच्या टप्प्यामध्ये प्रचंड देशभर आंदोलन उभं करावं लागेल। आमची खरी लोकसंख्या कळली पाहिजेत, आमच्या हिश्श्याचं आम्हाला मिळालं पाहिजे, बजेटमधून मिळालं पाहिजे, आरक्षणात मिळालं पाहिजे, ज्या सोयी सवलती आहेत त्या मिळाव्यात आणि खरी संख्या ओबीसीची कळावी। कारण आता जो एम्पिरिकल डाटाच्या निमित्तानं जे काही वेगवेगळे आयोग नेमून ओबीसीची संख्या काढण्याचं काम सुरू आहे ते सगळं बोगस आहे। ते भांडे आयोगापासून सगळं बोगस आहे। कारण ज्यावेळेस 1931ला जनगणना झाली त्यावेळेस ओबीसीची संख्या ही 52% गृहीत धरली होती, 52%। मग आता 39%, 38% कशी येईल? त्यामुळे कोणी म्हणतात 32%, 36% दाखवत आहेत। आमची लोकसंख्या 52%च्या वर आहे आणि म्हणून आम्हाला 60%च्या आसपास लोकसंख्या असल्यामुळे बजेटमधून सुद्धा ओबीसीसाठी 60% वाटा मिळावा। स्वतंत्र हॉस्टेल निर्माण व्हावेत, महाज्योतीला 1000 कोटी रुपये मिळाले पाहिजेत आणि ओबीसी महामंडळाला मोठ्या प्रमाणात निधी मिळावा। परदेशी स्कॉलरशिपची संख्या विद्यार्थ्यांची वाढावी। स्कॉलरशिप 100% विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजेत। शैक्षणिक स्कॉलरशिप असेल, फॉरेन स्कॉलरशिप असेल, राज्यस्तरीय असेल। आणि यासाठी आजचा हा एल्गार आहे आणि चंद्रपूरमध्ये याची समाप्ती होऊन नव्या आंदोलनाची घोषणा सुद्धा आज आम्ही तिथे करणार आहोत। ओबीसीची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे देशभरामध्ये, पण ओबीसीचे कुठेतरी ओबीसी महासंघ एकीकडे वेगळं संमेलन करते आहे, तुमची एक वेगळी यात्रा आहे, ओबीसी मंडल यात्रा वगैरे, असं वेगवेगळ्या हे एकत्र येण्याची गरज वाटते। असं आहे, आम्ही राजकारणाच्या पलीकडे जाऊन ओबीसीची कास धरून काम करतो। आम्हाला कुठल्याही प्रकारच्या सरकारच्या वैयक्तिक बेनिफिटची गरज नाही। आमचं जे ओबीसी, सकल ओबीसी महामोर्चा आहे त्याला शासनाकडून आम्हाला कुठलीही आमच्या कार्यालयाला जागा मिळावी किंवा आम्हाला पैसे मिळावे अशी आमची अजिबात अपेक्षा नाही। जो सरकारच्या कडून फायदा घेईल तर सरकारच्या विरुद्ध बोलणार नाही। आणि मला माहित नाही कोणी घेतले, आरोपाचा संबंध कुठे आला। आता माझ्याकडे अजून काही हिशोब नाही आहे, काही हिसाब ते नंतर मी सांगेन, पण मला कोणावर आरोप करायचा संबंध नाही, तर ते सरकारच्या विरुद्ध बोलू शकत नाही, ही आमची भूमिका आहे।
राहिला मंडल आयोग, हा वेगळा विषय आहे. मंडल आयोग, काल मंडल जयंती होती, त्या निमित्तानं ही यात्रा काढल्या गेली आणि त्याचा आज समारोप होतो आहे. म्हणजे परवाच्या दिवशी आपण काल आम्ही वडसा, ब्रह्मपुरी आणि त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम झाले. उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता आणि काल बल्लारशालाचा मुक्काम आहे. आज समारोप होईल. प्रश्न हा आहे की आम्ही एकत्र यावं. सगळे जो ओबीसीच्या हितासाठी लढत असेल तो ओबीसीसाठी लढतोच आहे. त्याला एकत्र येऊन लढावं वगैरे असं नाही. कुठेही उद्या माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे की ओबीसीच्या प्रश्नाला घेऊन लढणं हे जो ओबीसी व्यक्ती आहे, ओबीसी नेता, त्याचं काम आहे. परंतु सरकारच्या भरोशावर कुठलीही लढाई होणार नाही हे गृहीत धरून मैदानात उतरण्याची गरज आहे. पालघर येथे जे आहे बुलेट ट्रेनच्या नावाखाली जे काही जमीन अधिग्रहण करण्यात आल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते. यामध्ये सरकारची पण सगळे सरकारचे, भारतीय जनता पक्षाचे लोक अलाइनमेंट माहीत झाले की त्यांच्याकडे तो प्लॅन जातो. 2-3 वर्षापूर्वी ती जागा स्वस्त्यामध्ये खरेदी करतात आणि याची जर मोठ्या प्रमाणात चौकशी झाली तर हे सत्ताधारी पक्षाचे प्रचंड, म्हणजे ते मग शिवसेनेचे असू देत, सत्ताधारी पक्षातील एनसीपीचे असू देत किंवा भाजपचे, या लोकांनी सरकारी तिजोरी किती मोठ्या प्रमाणात खाली केली हे लक्षात येईल. आणि असाच प्रकार तिथे सुरू आहे. गरीब आदिवासीकडून जमिनी स्वस्त्यात लाटायच्या आणि त्या जमिनी पुन्हा जिथूनही प्रकल्प होत आहेत त्या प्रकल्पासाठी द्यायची आणि 5 पट पैसे वसूल करायचे सरकारकडून, 10 पट वसूल करायचे आणि तिजोरी लुटायची सरकारची. यासाठी सरकारचा आशीर्वाद आहे. त्यामुळं प्रशासनातील अधिकारी असतील किंवा राजकीय नेते असतील, हे सर्व मिळून या संपूर्ण व्यवहारामध्ये सहभागी आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सोलापूर येथे सभा होती. त्यात मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही कोयता हातात घेऊ. त्यावर कसं नाही, कोयता हातात घेईल तर ते पोलीस बघतील. कोण कोयता घेईल, कोण तलवार घेईल, कोण बंदूक घेईल, त्यावर मला बोलायची गरज नाही. या राज्यातील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम सरकारचं आहे. सरकार कोणाला कोयता हातात देऊन सांभाळेल, कोणाला बंदूक देऊन सांभाळेल, कोणाच्या हातात बांबगोळा बघून सांभाळेल, तो सरकारचा प्रश्न आहे. आणि सरकारने कोणत्या गोष्टीसाठी किती वाकावं, झुकावं, नतमस्तक व्हावं हे आता सरकारने ठरवलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसचं सरकार आहे, त्यांचे 2 उपमुख्यमंत्री आहेत आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण द्यायचं की कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन दबावात ओबीसीच्या प्रमाणपत्र द्यावेत हे सरकार ठरवेल. बुलढाण्यामध्ये मोहन भागवतांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला अंबादास दानवे यांनी हजेरी लावली. जे संघावर नेहमी टीका करतात त्यांनी मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला. आता हे कोण कुठे जातो आहे, कशासाठी जातो, कोण बोलवल्यामुळे जातो. आता एकीकडे उद्धवजी सुद्धा संघावर बोलतात, पण अंबादासजी गेले असतील त्या कार्यक्रमाला आणि मोहन भागवतांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत असतील तर पुढचं राजकारण कुठल्या दिशेनं जात आहे त्याचा कदाचित हा सूचक इशारा असेल. त्यामुळे ते कदाचित गेले असतील किंवा त्यांचं वैयक्तिक असेल, ते पक्षाने जाहीर करतील ते संघाबरोबर जायचं आहे की त्यांचे नेते गेल्यानंतर त्याचा खुलासा पक्षाने करावा. आम्हाला त्यामध्ये पडायचं नाही. कुणबी प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर जरांगे पाटील मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसते आहे. ओबीसीवर सुद्धा टीका करताना दिसते आहे. बावनकुळेंवर टीका, मुख्यमंत्र्यांवर सुद्धा टीका करतात. नाही, जरांगे पाटीलचं ज्ञान हे पुस्तकातून आलं नाही तर आभाळातून आलेलं आहे. त्यामुळे आभाळा एवढं त्यांचं ज्ञान आहे. पुस्तकी ज्ञान असतं तर कदाचित ते कायद्याच्या भाषेत आणि चौकटीत बोलले असते. आभाळातून आलेलं, ढगातून आलेलं ज्ञान असल्यामुळे त्यांना कोणावरही टीका करायचा अधिकार आहे, कोणावरही बोलायचा अधिकार आहे, कोणाला धमकी द्यायचा अधिकार आहे. त्यांचं ज्ञान पाजळत राहून लोकांची करमणूक आणि धमकी हे मिश्रित करून त्यांना त्या समाजाचं लोकप्रियता मिळवायची आहे. आता हे जे चाललं आहे त्या पोरांच्या आयुष्याशी खेळणं आहे. आता ज्या प्रमाणपत्र झालेत, जे निवडून आले, त्यांचे पैसे गेलेत, वेळ गेला, फसवणूक झाली ना त्यांची खोटे प्रमाणपत्र दिल्यामुळे.
तर हेच करत राहून उद्या ओबीसीचे प्रमाणपत्र घेऊन काही मुलं नोकरी लागतील, पुन्हा ते होणार नाही, नोकऱ्या जातील. म्हणजे त्या पोरांच्या आयुष्याशी खेळणं बंद केलं पाहिजे. शेवट काही कायदे आहेत या संदर्भात, कारण हे संविधानातून मिळालेलं आरक्षण आहे ओबीसीना. पण त्यामुळे त्यांना जे काही पुरावे लागतात 1960 पूर्वीचे, ते पुरावे आवश्यकच आहेत. ते नसले तर कोणालाही कुठल्याही प्रमाणपत्र देता येत नाही. ते साधं गणित आहे, पण ते मानायला तयार असतील जरांगे पाटील तर सरकार चे मंत्री पुन्हा जातील, 8-10 मंत्री. आता 2-3 गेले होते, आता पुन्हा जाऊन त्याच्या मागे खुर्ची टाकून बसतील, पुन्हा विनवणी करतील. जरांगे पाटलांची दाढी नाही आहे, पण दाढी कुरवाडतील आणि ते सांगतील. आता ते ज्या पद्धतीनं हे चाललेलं आहे, केवळ धमक्या देऊन, हिंसा पसरवण्याची भाषा करून, मारायच्या भाषा करून, हे चुकीचं आहे. कायद्याच्या चौकटीमध्ये तुम्ही काय मागायचं, काय मिळवायचं ते मिळवा, अशीच आमची मागणी आहे. वर्षामध्ये जवळपास 526 शाळा अनधिकृत आहेत, त्यापैकी मुंबई विभागामध्ये 452 शाळा आहेत. काही शाळांवर कारवाई झाली आहे, काही तपास. शिक्षण खात्याचं वाटोळच झालं आहे, व्यवस्थेचं वाटोळं झालं आहे, कोणाला काहीच पडलेलं नाही आहे. असं आहे की सरकारला बेसिक गोष्टी, ज्या आवश्यक अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्यावर लक्ष घालायला वेळच नाही. अनधिकृत शाळा चालल्या आहेत, त्याच्यामध्ये पोरांचं आयुष्य उद्ध्वस्त होत आहे, त्यावर लक्ष घातलं पाहिजे. शाळा बंद पडून शिक्षकांची भरती केली पाहिजे. शालांत आयडीच्या माध्यमातून बोगस शिक्षक भरले, त्याची चौकशी केली पाहिजे. यावर सरकारचं अजिबात लक्ष नाही. सरकारला त्याची गरजही वाटत नाही. यांना गरज वाटते की जे काय मिळेल मस्तपैकी खायला, जो देईल तेवढ्यातच हे मशगूल आहे. जर राज्यामध्ये 500 शाळेपेक्षा अधिक शाळा जर बोगस आहेत, तर तेथील विद्यार्थी, शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोण खेळत आहे, कोण जबाबदार आहे? हे सरकार जबाबदार आहे, त्या खात्याचे मंत्री जबाबदार आहेत. आणि कारवाई होत नसेल मंत्र्यांनी आदेश देऊन, तर मग यांची काम काय त्या खुर्चीचा आणि त्या मंत्र्याचा? त्यांनी काय करावं? जाऊन फील्डवर जा ना, फिरा ना आणि सांगा, आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा दम असेल तर. पण तुमच्यामध्ये दम नाही, कारण सगळे वसुलीच्या धंद्यामध्ये गुंतलेली सगळी मंडळी आहे.